हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण या छोट्याशा ज्या बॅग बनवणार आहोत ते नॉन-वन आणि फॉर्म सीटचा वापर करून तयार करायचं आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता त्याच्यात मी नॉन-वन आणि फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. या दोन बॅगे आहे. एक या आता जी बॅग बनवणार आहे त्याच्यासाठी आणि एक व्हिडिओ ती उद्याच्या बॅगसाठी. तर याचं पूर्ण जे माप आहे ते 16x14 इंच असं मी माप घेतलेलं आहे. आणि हा फक्त एक वन पीस आहे. आपण एकाच छोट्याशा पीसपासून खूप सुंदरची बॅग तयार करणार आहोत. तर मी या बॅगला काय काय लागणार आहे त्याचं मी तुम्हाला माप दाखवून देते. तर बघा, मी 14.5 इंचाची एक चेन घेतलेली आहे. चेन आपल्याला इथं वरती लावायची आहे. तर मी आधी सगळे तुम्हाला माप दाखवून देते. त्याच्यानंतर मी 2 हँडल घेतलेले आहे. तर हे जे हँडल आहे त्याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे, म्हणजे थोडीशी मजबूतपणा यावी म्हणून त्याच्यामध्ये शॉपिंग बॅग टाकलेली होती. तर असं मी 22 इंचाची अशी एक हँडल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला 3-3 इंचाचं माप घ्यायचं आहे. तर बघा, इथे वरती आपण 3-3 इंचाचं माप घेऊन या ठिकाणी आपल्याला हँडल जोडून घ्यायचे आहे. खूप साधी आणि सिंपलची ही छोटीशी पिशवी आहे. याच्यामध्ये तुम्ही असं काही सामान नेऊ शकता. जेव्हा कोणी मंदिरात जात असेल तर छोटं मोठं जे सामान लागतं ते तुम्ही घेऊन जाऊ शकतात. खूप अतिशय सोपी आणि सुंदर ही पिशवी आहे. आणि आजकाल ही पिशवीची खूप मोठी डिमांड चालू आहे. खूप ठिकाणी ह्याच पिशव्या विकत आहे. तर मे बी त्याच पिशवीचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर बघा, इथे हँडल आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर मी पिनं लावून घेतले आणि इथे सरळपैकी आपल्याला हँडल जोडून घ्यायचे आहे. तर बघा, माझ्याकडे हा ब्लाऊज पीस होता. सेरिकॉल याचा ब्लाऊज पीस आहेरू साडीवर बघा ते ब्लाऊज पीस भेटत असतात, तो पीस आहे. तर त्या पीसचा वापर करायचा आहे. तर बघा, ही 14.5 इंचाची मी चेन घेतलेली होती. आणि ही चेन ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी अशी उलटी ठेवायची आहे. आणि उलटी ठेवून या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा, आपली ही सरळ अशी शिलाई झालेली आहे. त्याच्यानंतर याला पलटी करून व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे आणि टॉप स्टिच मारायचं आहे. तर मी दोन्हीही साईडला चेन अशी जोडून घेईल आणि सरळ करून फक्त टॉप स्टिच करून घेईल. तर बघा, इथे टॉप स्टिच झालेलं आहे. दोन्हीही साईडने मी टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. तर बघा, दिसायला असं दिसतं, पण जेव्हा एकदा पूर्ण बॅग बनवून झाली तर परफेक्ट अशी बॅग बनते. त्याच्यानंतर याला आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. बघा, आपली चेन जोडून झाल्यानंतर याचं आपण मध्य करून घेऊया. आणि मध्य केल्यानंतर आपलं जी खालचे जे शेवटचं जे सेंटर असतं या ठिकाणी 2-2 इंचाचे आपल्याला बॉक्स बनवायचे आहे. बघा, ही छोटी पिशवी आहे. तुम्ही 1 इंचाचा बी, 1.5 इंचाचा बी किंवा 2 इंचाचाही बॉक्स बनवू शकतात. तर बघा, मी इथे ही पिशवीला म्हणजे या बॅगला मी 2 इंचाचा असा बॉक्स तयार करणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर दोन्हीही साईडने आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचे आहे आणि ते कट करून घ्यायचे आहे. तर बघा, मी तुम्हाला दाखवल्यानुसार तुम्ही तसंच करा. आणि खूप सुंदर अतिशय सोपी पद्धतीमध्ये ही बॅग तयार करून भेटते. आणि आजकाल ही बॅगचे जे रेट आहे ते इथे आमच्या गावाकडे 70 रुपये चालू आहे. तुमच्याकडे किती चालू आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि बघा, या साईडला आपल्याला ठेवून याला कट करायचं आहे. बघा, घरात जे नवीन साड्या येत असतात त्याच्यामध्ये जो फॉर्म सीट असतो त्याचा वापर करून आपण खूप भन्नाट अशी ही बॅग तयार केलेली आहे. तर बघा, दोन्हीही साईडने मी कट मारून घेतलं. कट मारल्यानंतर अशी ही पिशवीचा आकार दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला रनर ॲड करायचा आहे. तर बघा, रनर ॲड करताना हे दोन्हीही सरळ आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, मग रनर ॲड करायचं आहे. तर बघा, माझ्याकडे हे 5 नंबरचं रनर होतं बॅगिंगचं आणि हे रनर मी ॲड करून घेतलेलं आहे. तर बघा, इथे आपलं रनर ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला सरळ करून घ्यायचं आहे. बघा, सरळ करताना खूप जणांची चेन निसटून जाते. तर काय करायचं, रनर ॲड केल्यानंतर या ठिकाणी ना साईडला जे आहे तिथे तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे रनर निघणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या दोन्हीही साईडला आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. आणि ही कॉर्नर असे पकडून या ठिकाणी ही शिलाई मारायची आहे. तर बघा, आपली ही आणि शिलाई मारल्यानंतर माझ्याकडे शॉपिंग बॅग होत्या, त्याचे काही तुकडे भरपूर आहे माझ्याकडे, तर त्याची मी ही पायपिंग करून घेतली आहे. तर बघा, दोन्हीही साईडला पायपिंग मी करून घेतलेलं आहे. वाटल्यास या ठिकाणीही तुम्ही पायपिंग करू शकतात. तर बघा, मी पायपिंग झाल्यानंतर याचं फायनल लुक दाखवते या बॅगचं. अतिशय सोपी आणि सुंदर अशी ही बॅग आपली तयार झालेली आहे. बघा, जे ब्लाऊज पीस तुम्ही वापरत नाही, फेकून देतात या कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी पडलेले असतात,
त्याच ब्लाऊज पीसचा वापर करून आपण सुंदर अशी भन्नाट अशी छोटीशी मिनी बॅग तयार केलेली आहे। कुठे बघा आपण जात असतो त्या ठिकाणी आपण ही पिशवी या बॅग घेऊन जाऊ शकतात आणि खूप सुंदर आहे, मजबूत आहे, टिकाऊ आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। परत भेटू अशा छान छान व्हिडिओबरोबर। जय हिंद आणि जय भारत। आणि अजून एकदा सांगते की अशीच एक पिशवी अशीच याच डिझाईनमध्ये फक्त वेगळ्या स्टाईलमध्ये मी घेऊन येत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, तो बघायला विसरू नका। आणि ही खूप साधी सिंपलशी बॅग मी तयार केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सपोर्ट करायला विसरू नका। बाय बाय। हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड, मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण एक जे आपल्या घरामध्ये जे प्लॅस्टिकच्या ज्या पिशव्या असतात, ज्या थैल्या असतात, ज्यात आपण काही सामान ठेवतो ते आपण कुठे कुठे असं ठेवून देतो, तर त्याच्यासाठी खूप सुंदरसं मी DIY तयार करणार आहे। तर बघा याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तुम्ही प्लॅस्टिकची पिशव्या ज्या असतात त्याचा वापर करू शकतात, जे मॉलमध्ये ज्या पिशव्या भेटतात त्याचाही वापर करू शकतात। तर बघा मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तर मी याचं पूर्ण मेजरमेंट तुम्हाला दाखवलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटं मोठंही मेजरमेंट घेऊन तयार करू शकता। तर बघा हे छोटंसं पीस घेतलेलं आहे 7 x 7 इंचाचा। आपल्याला फक्त कोणत्याही चौकोनी आकाराचा पीस घेतला पाहिजे, म्हणजे असं गोल चौकोनी पाहिजे। तर त्याच्यानंतर मी एक बांगडी घेतलेली आहे आणि या बांगडीच्या आकाराचं असं मी वर्तुळ केलं, पण मला नंतर असं वाटलं की बांगडी नको, मी डिश घेतली। पण हेच माझी सर्वात मोठी चुकी झाली की मी डिश का घेतली, मला असं वाटतं बांगडीच घ्यायला पाहिजे होती। तर काय हरकत नाही, मी परत जेव्हा बनवेल व्हिडिओ तर मी नक्की काळजी घेईल। तर बघा ह्या डिशच्या आकाराने मी इथे शिलाई मारून घेतलेली होती आणि शिलाई मारल्यानंतर इथे मी पिनअप करून शिलाई मारली। त्याच्यानंतर मी इथे कट करणार आहे गोल वर्तुळ। तर बघा याचं मी मध्य केलेलं आहे आणि हा वर्तुळाला इथे मी कट देते थोडासा। तर बघा हा वर्तुळ आपल्याला पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे। तर बघा माझ्याकडनं ही चुकी झाली की मी बांगडी का नाही वापरली, मी बांगडीच वापरायला पाहिजे होती, मी डिश वापरली। तर तुम्ही बी डिश नका वापरू, बांगडीच वापरा, म्हणजे जेणेकरून आपलं हे जे DIY आपण तयार करणार आहोत ते परफेक्ट बनेल। तर मी पुढचे जे व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये नक्की काळजी घेईल। तर बघा आपण हा वर्तुळ कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे सगळं मध्ये असं घेऊन आपल्याला याला शिलाई मारायची आहे। जसा गोल आकार आहे त्याचनुसार त्याला पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर गोल आकाराची जी पायपिंग आहे ती बी करून घ्यायची आहे, म्हणजे साईडचं जे कापड उरलं होतं त्यालाही मी शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी हे जे फोल्ड करून घेईल, बघा असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे, कोणालाही बनवता येईल। शिलाई मारल्यानंतर याला असं मध्य करून घ्यायचं आहे। बघा बघू शकता जसं स्क्रीनवर दाखवल्यानंतर उभी शिलाई मारायची आहे। तर बघा इथे या ठिकाणी आपली उभी शिलाई झाल्यानंतर आपल्याला 1 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे। तर बघा हा छोटासा 1 इंचाचा हा बॉक्स आपण दोन्हीही साईडला 1 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा हा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे। आता हे दोन्हीही बॉक्स मी कट करून घेईल। तर बघा मी असे कट करून घेतलेलं आहे दोन्हीही बॉक्स आणि खूप अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे तयार केलेलं आहे। बघा आपण ज्या पिशव्या आहेत आपण कुठेही ठेवून देतो आणि कुठेही ठेवतो, पलंगा खाली घ्या, गादी खाली घ्या, कोणी कुठे ठेवून देतं। तर तेच पिशव्या कुठेही न ठेवता एक छोटंसं DIY आपण घरी तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर बघा मी दोन्हीही साईडला कट केलेले आहे। त्याच्यानंतर हे दोन्ही कट आपल्याला असं समोरासमोर घ्यायचे आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे, दोन्ही साईडला शिलाई मारायची आहे। तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे आणि मी लगेच हँडल बी जोडून घेतले हातासाचे। तर बघा हँडल जोडल्यानंतर मी सरळ करून दाखवते। खूप सुंदरसा हा DIY तयार झालेला होता। आपण जे पिशव्या आहेत ते ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकतात, खूप मोठा हा मी तयार केलेला आहे पेस। आणि बघा अशा ज्या थैली असतात, पिशव्या असतात प्लॅस्टिकच्या, तर ते आपण फेकून देतो, काय टायमाला कुठे ना कुठे गंज घालून ठेवतो। तर ते गंज न घालता याच्यामध्ये आपण ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला लगेच सापडतील आणि दिसायलाही हे DIY खूप सुंदर आहे। तुम्ही कुठेही टांगून ठेवू शकतात आणि तिथून आपले हे ज्या पिशव्या आहेत त्या घेऊ शकतात। बघा याच्यामध्ये काय चुकी झाली की हे होल मोठं झालं, आपल्याला बांगडीच घेतली असती ना तर होल छोटं झालं असतं आणि दिसायलाही थोडंसं छान दिसलं असतं। तर मी पुढच्या टाईम नक्की काळजी घेईल आणि छोटंसंच बांगडीच्या साहाय्याने वर्तुळ आखेल। तर बघा हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि खूप सुंदरसा DIY आपण तयार केलेला आहे। माझ्या चॅनलवर समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। परत भेटूया अशा छान छान व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।
हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. आज आपण खूप सुंदरशी अशी पिशवी तयार करणार आहोत. त्याला खूप सुंदर असं एक झांजर लावणार आहोत. तर बघा, मी एक नॉन-वन घेतलेला आहे आणि एक प्लेन असा कपडा घेतलेला आहे. हा कॉटनचा थोडा कपडा आहे. तर तुम्ही काही घेऊ शकता, तुम्हाला जे आहे तुमच्या घरामध्ये ते. तर बघ, त्याचं मेजरमेंट बघू शकता. 10.5 गुणिले 11 इंच असं मी याचं चौकोनी बॉक्समध्ये असे 2 पीस तयार करून घेतलेले आहे. तर मी नॉन-वनचा वापर करत आहे. तुमच्याकडे नॉन-वन नसेल तर शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर केला तरी चालेल, कारण की ही मला विकायची आहे, द्यायची आहे कोणाला तरी, त्याच्यामुळे मी नॉन-वनचा वापर केला होता. तर बघा, त्याला मी पूर्ण याला शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारल्यानंतर तर त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की एक ब्लॅक कलरचा कपडा घेतलेला आहे. तर त्या ब्लॅक कलरचा पूर्ण जो कपडा आहे त्याचं पूर्ण मी माप दाखवून देते. त्याची जी रुंदी आहे ती 6.5 इंच आहे आणि ही पूर्ण एक ब्लाऊज पीस मी माप कट करून घेतलं होतं. आपल्याला ते फक्त या मापानुसार घ्यायचं होतं, पण मला ना दुसऱ्या बॅगसाठी वापरायचं आहे म्हणून मी थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण की मला परत नको बनवायला, म्हणून मी दुसऱ्या बी व्हिडिओसाठी मला ही झांजरचा वापर करायचा होता. तर बघा कसं तयार करायचे आहे. आपल्याला फक्त याला पलटी मारायचं आहे आणि पलटी मारल्यानंतर याला आपल्याला छोटे छोटे चुन्या टाकत चालायचे आहे. तर बघा, मी छोट्या नाही टाकल्या, पण मी थोड्याशा मोठ्या चुन्या टाकलेल्या आहे या 2 बोटाच्या साह्याने. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही छोट्या चुन्या टाकल्या तर पिशवी ना खूप अशी हे दिसायला म्हणजे छान दिसते, पण मग छोट्या चुन्या म्हणजे खूप टाईम लागून जातो. तर मी मोठ्या चुन्या टाकून घेतलेल्या आहे आणि जेणेकरून ही पिशवी लवकर मला द्यायची होती. तर बघा, मी हे तयार करून घेतलेलं आहे. आणि सॉरी, इथे ना उन्हाचा थोडासा प्रॉब्लेम आहे. इथे ऊनच येत नाही माझ्या ह्या नवीन घरामध्ये. खूप जणांना माहिती आहे की माझं रूम शिफ्ट झालेलं आहे. मी लवकरच रिंग लाईट घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी चुन्या पाडून घेतलेल्या आहे. तर थोडं ॲडजस्ट करा, नवीन घर आहे माझं बी. तर बघा, अशा ह्या मी चुन्या तयार करून घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, तर ही बघा, ही जी आपलं मेन कापड होतं, या मेन कापडला या चुन्या पूर्ण जोडून घ्यायच्या आहे. तर तुम्ही कशा जोडायच्या आहे या चुन्या आपल्याला मी तुम्हाला दाखवून देते. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला चुन्या ठेवायच्या आहे. तुम्ही या साईडने शिलाई देत असाल तर चुन्या या साईडला आल्या पाहिजे, किंवा त्या साईडने चुन्या देत असेल तर चुन्याची ही जी पद्धत आहे ती या साईडने आली पाहिजे, म्हणजे शिलाईची बाजू शिलाईच्या साईडने गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला या चुन्या जोडायच्या आहे. तर मी चुन्या जोडून घेते. तर बघा, अशा पद्धतीने ह्या चुन्या आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे. आणि ठेवल्यानंतर जशी आपली ती शिलाई होती त्याच पद्धतीने तिथे शिलाई देत चालायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने ही शिलाई देऊन झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुई काढायची नाही आहे, फक्त आपल्याला तो पुढचं जे तोंड आहे ते उचलायचं आहे आणि शिलाई मारायची आहे. जेणे काय होतं की परफेक्ट येतं आणि कुठेही चूक होत नाही. तर बघा, माझी सुई त्याच्यामध्येच अटकलेली आहे. मी फक्त हे उचललं आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त शिलाई मारायची आहे. तर बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेते, मला पुढच्या याला ते काम येणार आहे म्हणून. तर बघा, अशा मी हे शिलाई मारून झालेले आहे. तर बघा, आपला हा जो मेन भाग होता तो तयार करून झालेला आहे. आपण डायरेक्ट भाग तयार करून घेतला. आता आपल्याला फायनल भागकडे यायचं आहे. तर बघा, हा दुसरा भाग, त्या ठिकाणी आपल्याला चेन जोडायची आहे. चेन जोडण्यासाठी त्याचं पूर्ण जे मी माप आहे ते 11.5 इंच घेतलेलं होतं आणि त्याला आपल्याला इथे असं उलटे ठेवायचं आहे. बघा, ही सरळ बाजू असते आणि ही उलटी बाजू असते. तर ठेवताना उलटी बाजू ठेवायची आहे. ठेवल्यानंतर याला सगळीकडे अशी व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे. तर बघा, मी कापडाला काही इस्त्री मारली नव्हती, तर तुम्ही इस्त्री मारून ही जोडू शकतात. मी नंतर तयार झाल्यानंतर मी इस्त्री मारणारच आहे. तर बघा, अशा नंतरून मी हे टॉप टिच बी देत आहे. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे टॉप टिच द्यायचं आहे, म्हणजे दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपलं हे जे शिलाईचं जे आहे ते रफ भाग येणार नाही आणि चेनीमध्ये सुद्धा अटकणार नाही. तर बघा, मी ही चेन वापरणार आहे. 5 नंबरच्या या दोन्ही चेनी आहे, तुम्ही कोणतीही चेन वापरू शकतात. तर चेन आपल्याला नंतर वापरायची आहे. त्याच्यानंतर मी काय करणार आहे की जो दुसरा भाग होता तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्या आधी मी एक पट्टी तयार करून घेतलेली होती आणि ही पट्टी जी आहे त्या मावशीच्या मापानुसार आहे. तर ही पट्टी आपल्याला सगळ्यांना चालू शकते. तर तुम्ही बघू शकता की 52 इंच मी याचं पूर्ण माप घेतलेलं होतं आणि ही पट्टी मी अशी मस्त अशी फोल्ड करून त्याला शिलाई मारलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला हा जो मेन भाग होता त्याला घ्यायचा आहे आणि त्याला हा दुसरी भागची चेन जोडायची आहे. तर मी चेन काढून घेतलेली आहे आणि इथे चेन आपल्याला जोडून घ्यायची आहे.
तर बघा या ठिकाणी आपल्याला ही चेन उलटी ठेवायची आहे. त्याच्या आधी मी थोडंसं एक्स्ट्राचं कट करून घेते आणि उलटी ठेवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. सॉरी मी विसरले होते की बंदिश आमचं बेल वाजत होती, त्याच्यामुळे मी घाईघाईत तेवढं म्हटले टिप मारून घेऊ आणि बंदिश मी विसरून गेली की आपल्याला जे झांजर आहे ते शिलाईमध्ये घ्यायचं नव्हतं, आपल्याला फक्त पट्टीच जोडायची होती. जसं फोनमध्ये मी दाखवलेलं आहे त्याच्यानुसारच बघा ते बघा अशी आपल्याला फक्त जोडून घ्यायची होती. तर आता या थोड्या ठिकाणी मी उसळून काढणार आहे आणि या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे टॉप स्टिच करायचं आहे. तर बघा मी ही पट्टी साईडला केली, त्याच्यानंतर मी शिलाई मारली आणि टॉप स्टिच करून घेत आहे. तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. टॉप स्टिच केल्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी रनर ॲड करायचं आहे. तर रनर ॲड करायच्या आधी दोन्हीही पार्ट समोरासमोर आले पाहिजे, किंवा तुम्ही हे दोन्ही हँडल या झांजरला बी जोडले तरी चालेल, किंवा मेन जो आपला सिंपलचा जो पार्ट होता भाग होता त्यालाही जोडले तरी चालेल. तर बघा हा सिंपलचा जो पार्ट होता आपला, आपण आधी इथे यालाच जोडून घेऊया. तर मी थोडंसं जे माप आहे ते व्यवस्थित कट करून घेते आणि याला छोटीशी फोल्ड करायचं आहे. आणि फोल्ड केल्यानंतर इथून आपल्याला 1 इंच सोडून इथे शिलाई मारायची आहे. दोन्हीही साईडला 1-1 इंच सोडून द्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे. शिलाई मारायच्या आधी आपल्याला आधी रनर ॲड करून घेऊया. आणि रनर ॲड केल्यानंतर तर बघा रनर ॲड झालेला आहे. आता ही जी पट्टी आहे ती व्यवस्थितपणे गुंडाळून घ्या, कारण की ती ना मध्ये येते शिलाईच्या मध्ये. तर आपल्याला व्यवस्थितपणे गुंडाळून एक कोपऱ्यात ठेवायची आहे मस्त, आणि याला फक्त पलटी मारायची आहे आणि सगळीकडे तिन्ही बाजूला शिलाई मारायची आहे. तर बघा इथे शिलाई मारून घेतलेली आहे. बघा ज्यांच्याकडे नॉन-1 नसेल तर त्यांनी शॉपिंग बॅगचा वापर करू शकतात किंवा एक जाड कपड्याचा सुद्धा वापर करू शकतात. आणि हे नॉन-1 चांगल्या क्वालिटीचं आहे, त्याच्यामुळे हे कडक आहे. त्याच्यामुळे मी याला डबल काही कपडा लावलेला नाही आहे. काही नॉन-1मध्ये बी खूप फरक असतो, काही हलके असतात, काही पातळ येतात. तर हा चांगल्या क्वालिटीचा होता, कारण की ही पिशवी मला विकायची होती त्या ताईला, त्याच्यामुळे मी चांगल्या क्वालिटीचं घेतलेलं आहे. मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की ही पिशवी मी त्या ताईला किती रुपयाला विकली आहे. तर बघा इथे माझी शिलाई झालेली आहे. त्याच्यानंतर मी नंतरून ना जे आहे रफ भाग त्याला मी पायपिंग करून घेणार आहे नंतरून. तर मी त्याच्या आधी मी तुम्हाला ते जी शॉपिंग बॅग तयार झाली होती ती कशी झाली ती मी तुम्हाला दाखवून देते. तर बघा याला मी पूर्ण आधी सरळ करून घेईन. तर बघा सरळ झालेली आहे. आणि ही जी पिशवी आहे खूप साधी सिंपलशी तयार झालेली होती. नंतर मी त्या मावशीला द्यायच्या टायमाला याला इस्त्री मारली आणि पायपिंग बी व्यवस्थित करून घेतली. तर बघा खूप साधी सिंपलशी कापड आणि एक छोटंसं जे घरामध्ये होतं त्याच मटेरियलपासून मी ह्या पिशव्या तयार केलेल्या आहे. तर माझं रूम शिफ्ट झाल्यामुळे मला थोडंसं इथे मला काही किराण्याची दुकानं काही मला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे जे घरामध्ये जे मटेरियल होतं ना मी त्याच्यापासूनच या बॅग बनवलेली होती. आणि ही बॅग खूप साधी सिंपलशी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि त्यात आला ही पिशवी मी 70 रुपयाला विकली होती. तर व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर सबस्क्राईब